कसं वाटतं आजचा दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय? खूप भारी वाटतं. कुर्ल्यात मी पहिल्यांदा येतो दहीहंडीला आणि माझा मामा कुर्ल्याचा आहे आणि मला असं वाटतं की मोठा काका पण आता मला मिळालेला आहे मंगेश कुर्लाकर सरांच्या रूपाने आणि जयसारखा भारी भाऊ मिळालेला आहे मला आणि त्यांच्या इव्हेंटला येणं म्हणजे घरगुती इव्हेंटसारखं होतं पण घर आमचं खूप मोठं तुम्हाला मागे दिसलं तर एवढं मोठा क्राऊड होता, भारी रिस्पॉन्स होता आणि मला इथे गायलाही लावलेलं आहे लोकांनी. सो थँक्यू सो मच. त्यांचं असंच प्रेम राहू दे आणि दहीहंडी उत्सव ते खूप जोमाने साजरा करतात, जोरात साजरा करतात आणि त्याच्यात ते सेफ्टीची पण काळजी घेतात, त्याचं मला खूप आवडतं. एकंदरीत महिला गोविंदा पदकनी पण भाग घेतला आणि 5 थराची सलामी दिलेली आहे. वा वा वा, खूप भारी. वाडीचा राजा ठक्कर बाप्पा अशा प्रकारे 4 कडक थर लावून ते उतरवत आहेत. त्यांच्या प्रतिनिधींना मी लगेच आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर येऊन आपला महिला आणि यंग ब्रदर्स आमचे लोअर परेलवरून आलेले यंग ब्रदर्स आपण पुढे थर लावणार आहात आणि 21 क्रमांकाचं टोकन ज्यांच्याकडे त्यांनी कुठे इकडे यायचं. आणि आता 10 थर लागले तर महिलांचा मला वाटतं 11 थर. तात्या ग्रुप गोविंदा पदक काय सांगाल? नक्की जाऊन बघितलं असेल की गेल्या काही महिन्यापूर्वीच ऑपरेशन सिंधूर जो दर्शक आपल्याला अभिमान आहे, प्रत्येकालाच अभिमान वाटेल अशा प्रकारे हे या ठिकाणी संपन्न झालं आणि म्हणूनच त्याची एक आठवण राहावी आणि एक ते प्रतीक म्हणून आम्ही ऑपरेशन सिंधूरचा एक देखाव होता. तर महिला रणरागिणी दोघी जे आपल्या देशाच्या होत्या त्यांनीही सिंधूरमध्ये मोठा विजय पटकावलेला आहे. तसंच आज दहीहंडीची नवी रचून कुठेतरी महिलांनी पण चांगलं एक सलामी त्यांनी दिलेली. काय सांगतो? नक्की महिला प्रत्येकानं आपण आमंत्रित केलेलंच आहे. काही महिला फक्त येऊन गेलेली आहेत, काही येणारी आहेत आणि नक्की महिलांचा सन्मान हा सर्वात मोठा सन्मान असतो आणि म्हणूनच आम्ही त्यांना सन्मान सर्वांना करतो. सरकारने आता गोविंदा पदकाचा विमा जाहीर केलेला आहे. आता माहिती सरकारचे आहे ते सर्व वित्तवंचक आहे, विशेष करून गोविंदा पदकाचा तर 5 दर्जा दिलेलाच आहे आणि त्याचबरोबर विशेष करून सर्वांना एक सुरक्षित असावं, हे चांगला असावा यासाठी सर्व गोविंदा पदकाचा आणि गोविंदाचा विमा किती वर्ष आहे साजरा होतो? हे 25वं वर्ष आहे आणि सातत्याने अधिकारी आपण हा कार्यक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून करत. जयजी काय सांगाल? एकंदरीत भर पावसात पण गोविंदा पदक इथे धडकत आहेत, एकंदरीत दहीहंडी फोडतायत, दहीहंडी उत्सव जोमाने सध्या सुरू आहे, काय सांगाल? दहीहंडी नक्की बघायला आता सुरुवात झालेली आहे. आज टायमिंग ठेवले आपण 7 ते 10 वाजेपर्यंत. आपले लाडके आमदार मंगेशभाई कुडाकर यांच्या नेतृत्वात सगळे कुडाकर वासी सगळे उत्सव जातात. कसा प्रतिसाद आहे इथे सध्या? लोक खूप खुश आहे कारण की आम्ही या टायमिंगला फर्स्ट टाइम 7 ते 10 वाजेपर्यंत प्रोग्राम ठेवलेला आहे. नंतर तुम्ही बघत असाल की आमचा दिवसभर चालतो पण या टायमिंगला आमचा 7 ते 10 वाजेपर्यंत प्रोग्राम ठेवलेला आहे. एकंदरीत सुरक्षाच्या गोविंदा पदक जे येत आहेत त्यांची सुरक्षेची काळजी कशी घेतली आली? आम्ही नक्की सगळ्यांची काळजी चांगली घेत आहोत. नक्की सगळ्यांना म्हणजे आम्ही चांगलं सहकार्य करतो, व्यवस्थित सगळ्यांना नियोजन करता येईल काय चुकी कोणाकडून काय होणार.